शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी स्तर आणि पूर्व माध्यमिक इयत्ता 8वी स्तर शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील राज्याच्या गुणवत्ता यादीत तसंच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचा नावलौकिक वाढवलाय। कोल्हापूर महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिरमधील कुमारी स्वरा अरुण पाटील आणि कुमार अद्वैत दिलीप पवार या विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये संयुक्त 5वा क्रमांक मिळवून गरुड भरारी घेतली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांनी पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे। महाराष्ट्र राज्य शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत 10 विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यामध्ये श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिरातील स्वरा अरुण पाटील आणि अद्वैत दिलीप पवार यांनी संयुक्तपणे 5वा क्रमांक मिळवत राज्यात आपली चमक दाखवली आहे। या परीक्षेचा निकाल 9 जुलै 2025 रोजी जाहीर झाला असून कोल्हापूर महापालिकेच्या विविध शाळांतील एकूण 73 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले। स्वरा पाटील आणि अद्वैत पवार प्रत्येकी 96% यांच्याबरोबरच संस्कार पाटील, मधुरिमा जाधव, उत्कर्ष प्रभू खानोलकर, शौर्य जाधव, काव्या घोटणे, विराज पवार, रौनक वांगडे आणि ज्ञानदा चौगुले यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत पालिकेच्या शैक्षणिक पातळीला बळकटी दिली आहे। या यशामागे प्रशासकीय मंजुलक्ष्मी यांची प्रेरणा, उपायुक्त कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, प्रशासनाधिकारी DC कुंभार यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचं योगदान असल्याचं स्पष्ट होत आहे। महापालिकेच्या शाळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती सराव चाचण्या, जादा तास, मॉडेल पेपर्स आणि खास तयार केलेल्या शिष्यवृत्ती पॅटर्न पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचा सराव अधिक बळकट झालाय। विशेष म्हणजे श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिरातील 44 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले। PM श्री महात्मा फुले विद्या मंदिरचे 7, टेमलाईवाडीचे 7, नेहरू नगरचे 4, प्रिन्स शिवाजीचे 4 तर इतर शाळांतील 1 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहेत। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं महापालिका प्रशासक आणि अधिकाऱ्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलंय।